श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं मक्षमालान्दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। भगवती शारदा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार। दत्त महाराजांच्या या लाडक्या परमभक्ताचं शिष्याचं महान अधिकारी सत्पुरुष असलेल्या नारायण शास्त्रींचं चरित्राचं अवगाहन, नारायण स्वामींच्या चरित्राचं अवगाहन करत असताना संन्यास धर्माची ओढ, संन्यास धर्म आता स्वीकारावा, आपण संन्याशी व्हावं, आपण चतुर्थाश्रम धर्म स्वीकारावा अशी तळमळ तगमग चित्तामध्ये निर्माण झाली। मंडळी, काल बाहुलींच्या शब्दाचा आधार आपण घेतला होता, प्रमाण म्हणून आपल्या पुढे ठेवलं होतं। संन्यासाचं सोंग असा शब्द वापरला माऊलींनी। सोंग म्हणजे एखादा बहुरूपी येतो तो सोंग घेतो, तसं एखादा संन्यासाचं चांगल्या पद्धतीनं सोंग घेऊ शकेल। नारायण स्वामी महाराजांना सोंग घ्यायचं, संन्यास घ्यायचा नव्हता, लक्षात घ्या। आतून बाहेरून वृत्ती आता ठेवायच्या होत्या। कुठं? सम्यक न्यास करायचा होता। कुठं? दत्तात्रेयांच्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप व्हायचं होतं। तिथंच आता आपलं चित्तवृत्ती एकत्र करायची होती। न्यास म्हणजे तिथं ठेवायची होती कायमची। असा संन्यास त्यांना घ्यायचा होता, लक्षात घ्या। संन्यास दीक्षा घ्यायची होती। मनामध्ये ती तळमळ होती। मी काल आपल्याला सांगितलं, दत्त चरणापाशी आले आणि काय झालं? दत्त चरणी आले, शेजारती झाली होती, बाकीची मंडळी निघून गेली। नारायण स्वामी शेजारती झाल्यानंतर दक्षिण द्वारामध्ये बसले। पिहित द्वार म्हणतात त्याला, लक्षात घ्या। जाता जाता सांगतो, या माध्यमातून भगवंतांचा जो उजवा कान आहे, दक्षिण म्हणजे उजवं आणि वाम म्हणजे डावं। दत्तप्रभूंचं पूर्वेकडे तोंड आहे, दत्तचरण असे आहेत नरसोबावाडीला। महाराजांचं मुख पूर्वेकडे आहे। आपण जेव्हा घाट उतरून खाली येता आणि पुढे पुढच्या बाजूने दत्तचरणाचं दर्शन घेता आणि जेव्हा परिक्रमा मार्गाला उजवीकडे जाता तेव्हा देवांचा जो उजवा कान आहे, हा उजवा कान दक्षिण द्वार, पिहित द्वार हे भगवंतांना पारमार्थिक प्रार्थना करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि आपलं भगवंतांचा कुठल्याही उपासना पद्धतीमध्ये डावा कान जो आहे, भगवंतांना प्रापंचिक गोष्टी त्यांच्या कानावरती घालायच्या आहेत। उजव्या कानामध्ये त्यांना आपला परमार्थ कसा पुढे जावा याच्याबद्दल ज्या साधकांना, ज्या मुमुक्ष जीवांना काळजी वाटत असेल, ज्यांना तळमळ वाटत असेल, त्यांनी दक्षिण द्वारात बसून दत्तगुरूंना नरसोबावाडीत प्रार्थना करायची। अशा आजपर्यंत शेकडो नव्हे हजारो दत्तभक्तांच्या कामना दक्षिण द्वारातल्या सेवेनी, प्रार्थनेनी दत्तप्रभूंनी परिपूर्ण केलेल्या आहेत। सज्जन हो, या दक्षिण द्वारातनं तळमळून डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत। महाराज, माझ्या गुरूंनी मला शब्द दिलेला आहे, सद्गुरूंनी काशीमध्ये, की कृष्णा पंचगंगा संगम निवासी भक्त कामकल्पद्रुम नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुला प्रत्यक्ष संन्यास देतील। महाराज, आपण लवकरात लवकर ती गुरुजींचे शब्द माझ्या सद्गुरूंचे पूर्ण करावेत। लवकरात लवकर आपण मनावर घ्यावं आणि मला आपल्याकडून संन्यास दीक्षा मिळावी, आपलं प्रत्यक्ष दर्शन घडावं अशी इच्छा आहे। तळमळून तळमळून त्या दक्षिण द्वारात प्रार्थना केली। त्या रात्री शास्त्रीबुवा झोपले आणि एवढ्यामध्ये कानावरती शब्द आले। थोडा वेळ गेला असेल नसेल आणि एक स्वप्न दृष्टांत, दृष्टांतातला एक प्रकार आहे तो दृष्टांत झाला, स्वप्न दृष्टांत झाला। त्या दृष्टांतामध्ये दत्तप्रभूंनी म्हणजे नृसिंह सरस्वतींनी नारायण शास्त्रींना सांगितलं, काहीही चिंता करू नको, योग्य मुहूर्त पाहून मी तुला संन्यास दीक्षा देईन। एवढं बोलले
ते रूप काही क्षणापुरतं डोळ्यापुढे दिसलं म्हणजे स्वप्नात, आणि एवढं महत्वाचं वाक्य कानावरती पडलं आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुप्त झाले. शास्त्री बुवा खडबडून जागे झाले. पण आता इतका आनंद झाला हृदयाच्या ठिकाणी, एवढं डोळ्यातनं घळ पाणी वाहू लागलं. आनंदाला उधाण आलं. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मला आता प्रत्यक्ष दीक्षा देणार असं म्हणाले. हेच आता माझं परमभाग्य उदयाला आलं. मनामध्ये इतका आनंद झाला. पटकन सकाळी ज्या वेळेला उजाडल्यानंतर पाणी घालायला म्हणून पादुकांवर गेले. ढसा रडतायत. पाणी पादुकांवरती अर्पण केलं. महाराज मनातल्या मनात म्हणतायत बरं का, महाराज तुम्ही जे आज मला पहाटे दृष्टांत रूपाने सांगितलंय तो तिथी वार नक्षत्र लवकरात लवकर आपण योजून मला आपण संन्यास दीक्षा द्यावी. पुन्हा प्रार्थना केली. काही दिवस मधले असेच गेले. पण आता ते त्यांनी ठरवायचे दत्तप्रभूंनी. काही काळ असाच गेला. पुन्हा एक दिवशी रात्री शास्त्री बुवा झोपले होते. स्वप्नात अचानक दृष्टांत झाला आणि दत्तप्रभूंनी दृष्टांतात सांगितलं, आपल्या प्रपंचातल्या सर्व सामानांची निर्वानिरव करायला लाग. आता मी तुला लवकरच संन्यास देणार आहे, पण एक अट आहे, कोणालाही कळू देऊ नकोस की मी तुला संन्यास देणार आहे आणि लवकरात लवकर संन्यास देणार आहे. एवढं फक्त सूचित केलं आणि दत्तप्रभू अंतर्धान पावले. काय घडलं नेमकं, त्या नारायण शास्त्रींचा नारायण शास्त्रीतून नारायण स्वामी कसे झाले, हा रंजक आणि रोचक असं चरित्राचं आख्यान आपल्याला श्रवण करायचं आहे. मी निश्चित आपल्याला सांगणार आहे, परंतु जाता जाता आजच्या भागात आपल्याला मुद्दाम सूचित करायचं आहे की आपल्याला उद्याच्या चरित्राख्यानामध्ये नारायण स्वामींचं चरित्र न पाहता दत्तप्रभूंच्या जन्माचा उत्सव सुरू होतोय. तो आपण सर्वांनी मिळून साजरा करायचा आहे दत्तभक्तांनी. त्यामुळे दत्त जन्माच्या आख्यानाचं चरित्र आपण ऐकूया, दत्त जन्म आनंदाने साजरा करूया आणि नारायण स्वामींचं जे दिव्य असं चरित्र आहे, त्यांना संन्यास कसा झाला ह्याच्याबद्दलचं जे दिव्य चरित्र आहे ते आपण दत्त जयंतीच्या सप्ताहानंतर, दत्त जयंतीनंतर, दत्तप्रभूंच्या जन्मानंतर दत्ताच्या या दत्तभक्ताचं चरित्र आपण नंतर श्रवण करू. आजपर्यंतचं चरित्र एवढंच थांबून वाणीला विराम देऊ. संन्यास घेण्यासाठी निरव कर अशी आज्ञा झाली. इथपर्यंत आज आपण चरित्र पाहिलंय. उर्वरित चरित्र आपण दत्त जन्मानंतर पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि श्रीमन्नारायण स्वामी दयाब्धे तारक पददायी अशी प्रार्थना करून आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.